नमस्कार मित्रांनो, विमा कंपनीवर कारवाईसाठी कायदेशीर बाबींची चाचपणी. अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांचे 4 कोटी रुपये थकले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे रिलायन्सला पत्र. सविस्तर अपडेट असा आहे मित्रांनो. आंबिया बहारातील फळ नुकसानीच्या भरपाई सातत्याने टाळाटाळ करणाऱ्या रिलायन्स कंपनीविरोधात खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भूमिका घेतल्यानंतर कृषी विभागाकडून कायदेशीर कारवाई करण्यासंबंधी चाचपणी केली जात आहे. त्याकरता विधी तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात नोटीस बजावल्यानंतर कंपनी सकारात्मक नसल्यास गुन्हा दाखल केला जाईल, असे कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. अमरावती जिल्ह्यात विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी रिलायन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे, परंतु कंपनीकडून सातत्याने कारण सांगत भरपाईस टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे कृषी विभागाची डोकेदुखी वाढली आहे. संत्र्या पट्ट्यात हवामान आधारित 4 ट्रिगर तर गारपिटीसाठी अतिरिक्त विमा हप्ता भरून स्वतंत्र ट्रिगर निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार 5 पैकी कमी तापमान आणि 30 मिलीमीटर पाऊस गेल्या वर्षी होता. या 2 ट्रिगरसाठी 14 मंडळात भरपाईपोटी 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. यापैकी हिवरखेड आणि मोर्शी या 2 मंडळातच 4 कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली. उर्वरित 12 मंडळामधील पावसाच्या आकडेवारीवर रिलायन्स कंपनीकडून 3 कोटी 98 लाख रुपयांचा परतावा देण्यास कंपनी टाळाटाळ करीत आहे. पावसाच्या आकडेवारीवर आक्षेप घेत विमा परतावा देण्यास कंपनी तयार नाही. याबाबत आमदार बच्चू कडू, देवेंद्र भोयार, राज्यसभेचे सदस्य डॉक्टर अनिल बोंडे यांच्याकडे शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. लोकप्रतिनिधींनी ही बाब केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या कानावर घातली. त्यांनी थेट रिलायन्स कंपनीला पत्र लिहित विमा भरपाई देण्याच्या सूचना केल्या आहेत. तर शेतकरी मित्रांनो, असे आहेत ट्रिगर. 1 डिसेंबर ते 15 जानेवारी या कालावधीत 30 मिलीमीटर पाऊस झाल्यास हेक्टरी 20,000 रुपये. 15 जानेवारी ते 31 फेब्रुवारी या कालावधीत 12°C तापमान राहिल्यास 20,000 रुपये. 1 ते 31 मार्च या कालावधीत सलग 3 दिवस 40° किंवा त्यापेक्षा जास्त तापमान असल्यास 20,000 रुपये. 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान सलग 3 दिवस 45° तापमानासाठी 20,000 रुपये देण्याची तरतूद आहे. 1,333 रुपये भरून 1 जानेवारी ते 30 एप्रिल या कालावधीतील गारपिटीसाठी 26,667 रुपये या शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर हे होतं एक अमरावती जिल्ह्यासाठी पीक विम्यासंदर्भात महत्त्वाचं असं एक अपडेट. तो असेच एका नवीन अपडेट नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.